सदरक्षणाय खलनिग्रहणाय सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश। महाराष्ट्र पोलिसांचे हे ब्रीदवाक्य प्रत्येक पोलीस ठाण्याच्या भिंतीवर अभिमानाने कोरलेले असते। या घटनेमुळे संपूर्ण राज्यात पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून खाकी वर्दी पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। अकोलामधील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव असे या आरोपी अधिकाऱ्याचं नाव आहे। एका 80 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सायबर पोलिसांनी एका महिलेला अटक केली होती। न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर तिला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते। तिथे कर्तव्यावर असलेल्या राजेश जाधव याने मर्यादेचे उल्लंघन करत संबंधित महिलेला "तू स्मार्ट दिसतेस" अशी टिप्पणी केली। इतकेच नाही तर "तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, मी तुला 10,000 रुपये देतो" अशी निर्लज्ज मागणी केली। एका पोलीस अधिकाऱ्याने अशा प्रकारे कोठडीत असलेल्या महिलेशी वर्तन केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय।